सोलापूर जिल्ह्यात एका तरुणाने आणि एका तरुणीने जीवन संपवल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या असून परिसरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी या 2 दिवसात घडलेल्या घटनांमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पहिली घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील बसवनगर येथे घडली. पल्लवी किसन पवार वय 19 हिने अज्ञात कारणावरून राहत्या घरात जीवन संपवलं. सकाळी तिचे वडील रिक्षा घेऊन बाहेर गेले असताना ही घटना घडली. काही वेळानंतर घरातील दरवाजा आतून बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर पल्लवीला तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून ती उपचारापूर्वीच मृत झाल्याचं सांगितलं. दुसरी घटना मंद्रुप येथील सकलेश्वर गल्ली परिसरात घडली. अभिजित सिद्धरामप्पा मेंढगुदले वय 25 या तरुणाने घराच्या गच्चीवरील खोलीत जीवन संपवलं. पहाटेच्या सुमारास कुटुंबियांच्या निदर्शनास ही घटना आली. त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून तोही उपचारापूर्वीच मृत झाल्याचं घोषित केलं. या दोन्ही प्रकरणांची नोंद मंद्रुप पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.